बबला कसं वाटलं थंडीत येताना? सकाळी लवकर आवरून पहिला स्टँडवर गेलो, कारण 2-3 दिवस झाला उभा राहून चाललोय. तेवढाच आणखीनदा आपण कधी येऊन बसलेला काय माहित. मग त्याजवळ जाऊन बसलो आणि तिथनं पोचलो की आपण डायरेक्ट हातकणंगल्याला निघालो. तवर इकडं आद्या पण दिसला. तेवढा तिकडं आपली कॉलेजची बस आली. बसमधनं चाललेलो तेवढ्यात आद्यानं काय तर नवीन आणलेला. तिथनं कॉलेजमध्ये पोचलो आणि उद्या पण लय लवकर येऊन बसलेला. तिथनं सगळ्या पोरांसंग चालू प्रॅक्टिकलला. प्रॅक्टिकल दुसऱ्या ठिकाणी होतं, पण आम्हाला क्लासमध्येच आणून बसवलेलं. मग तिथनं प्रॅक्टिकल करून बाहेर आलो तेवढाच हे विमानला कॉलेजमधनं फिरवायला लागले. पार्किंगमध्ये आलो तेवढा तिकडं मोठ्या विमानला पेपर चिटकवालते. तिथनं चाललो क्लासमध्ये गेलोय, खरं कोण अजून आलंच नव्हतं. तवर इकडे पोरं रील्सा बघत बसल्यात. तेवढाच आपल्या वर्गातला वाघ दिसला की. ह्याचं नाव माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथनं कॉलेज सुटल्यावर आलो बाहेर. रहिण्यानं म्हटला वडा खायला जायचं. इथला वडा तर क्वालिटी असतोय. तिथनं वडापाव खाल्लो आणि सरळ चाललो हातकणंगल्यात. हातकणंगल्यात गेलोय तेवढ्यात भिमता दिसला. भिमताच्या गाडीपासून आलो की आपल्या गावात. आवरून झालं तेवढ्यात घरात यांनी चहा संग आंबोळी दिलते. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? असू देत म्हटलं, जेवढं खायला तेवढं पण मिळणार. अभ्यास जर केला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, भावा तुमचा फॉलो करा.